खूपच म्हणजे मी सगळ्यांना सांगत असते. वैद्यताई म्यूट करा, वय वैद्यताई म्यूट करा. आपल्याला वाटत असतं की हे म्हणजे अनुभव ऐकताना की अरे बापरे, हे पण इतकं छान झालं, अरे ते पण इतकं छान झालं. म्हणजे एक 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 अनुभव हे खूप खूप म्हणजे प्रेरणादायी असतात. आणि तसे अनुभव आता आपण ऐकले, आपण आज बघणार आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आता बोधकथा किंवा म्हणजे अर्चिताचा टॉपिक आहे तो, किंवा धनाजी सरांचं ते सगळं मनावर आहे. तर तसंच हे सुद्धा आपल्या मनाला काय केलं असताना आपण आता सुजाताताई म्हणाल्या की तुम्ही वेगळे वाटले पाहिजे, तर तसे वेगळे वाटायला लागतात. तर काय केल्यामुळे होणार आहे? नाही, स्वतःला ते वाटायला लागलं तर इतरांना पण दिसतं ते. तर हे 1979 साली हॉर्वर्ड विद्यापीठ आहे जे प्रसिद्ध, तर तिथले एक बुद्धिमान मानसशास्त्रज्ञ डॉक्टर एलेन लँगर यांनी काहीतरी विलक्षण आपण करायचं असा निर्णय घेतला. त्याबद्दल आपण बघतो आहोत. त्यांना टाइम ट्रॅव्हल करायचं होतं, पण कोणत्याही मशीन शिवाय. त्यांनी जवळजवळ 80 वर्षाचे 8 वृद्ध पुरुष निवडले. काहींना काठीशिवाय चालता येत नव्हतं, काहींचे हात थरथर कापत होते, काहींना मोतीबिंदू होता, तर काहींना स्वतःचं नावही नीट आठवत नव्हतं. अल्झायमर किंवा डिमेन्शिया टाईप झालेलं होतं. त्यांच्या मुलांना वाटलं की त्यांच्या वडिलांना कुठे पाठवतोय, तर वृद्धाश्रमात पाठवलं जात आहे. पण त्यांना हे माहित नव्हतं की त्यांच्या वडिलांना 1959 सालात पाठवलं जात होतं. आता 1979 साली हा प्रयोग केला आणि 20-30 वर्ष मागे, 20 वर्ष, तर असं त्यांना तिथे पाठवलं जात आहे. कारण हा प्रयोग करत होते डॉक्टर लँगर हे बोस्टन मधल्या एका जुना मठ, त्याची सजावट पूर्ण त्यांनी त्यासाठी 1959 सालात कशी असते, कशी घरं असायची, कसे मठ असायचे, त्या शैलीमध्ये ते केलेलं होतं. तिथे 1979 मधला कुठलाही मागमूस नव्हता असं ठेवलं. टीव्ही काळा पांढराच होता, कारण तिथपर्यंत टीव्ही जो आला होता तो ब्लॅक अँड व्हाईटच होता. त्यामुळे त्याच्यावरती 1959 मधल्याच बातम्या सुद्धा होत्या. आणि ते त्यातले जे शोज होते दाखवण्याचे, तर ते सुद्धा त्या काळातले होते. रेडिओ ठेवला होता, रेडिओवर त्या काळातली जी गाणी होती जास्त लावली जायची, सगळ्यांना माहिती होती ती गाणी लावलेली. आणि मासिक वर्तमानपत्र तिकडे ठेवलेले, ते सुद्धा सगळं 20 वर्ष जुनं असं सगळं ठेवलं. आता कथेतला पहिला धक्का म्हणजे ते 8 वृद्ध पुरुष तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना वाटलं की कोणीतरी येऊन त्यांचं सामान खोलीत नेऊन देईल, जसं त्यांच्या घरी व्हायचं. कारण आता हात थरथरत होते, नाव आठवत नव्हतं बघा, पायाने लटपट होतं, चालत हळूहळू होते असं. पण डॉक्टर लँगर ठामपणे म्हणाल्या की इथे कोणीही तुमची मदत करणार नाहीये, तुम्हाला तुमच्या बॅगा उचलून तुम्हाला न्याव्या लागणार आहे. पहिल्यांदा ते चिडले, कारण ते अजून बाहेर होते, आत गेले नव्हते. ते चिडले, कुरकुरले, पण पर्यायच नाही, आता सांगितलंय की कोणी येणार नाहीये न्यायला म्हणून. तर त्यामुळे त्या जड जड सुटकेसेस घेऊन जिना चढले, परत जिना चढून जायचं होतं. आणि तिथेच त्यांच्या मेंदूला पहिला संदेश गेला की मी हे करू शकतो, मी असहाय्य नाहीये, मला कोणाची मदतीची गरज नाहीये, मी हे करू शकतो. एकच अट होती की ह्या एका आठवड्यासाठी त्यांना असं वागायचं होतं की आता साल 1959 आहे. अर्थातच आतमध्ये सगळं तसंच ठेवलेलं होतं. त्यांना भूतकाळातलं काही बोलायचं नाही, फक्त वर्तमान काळात बोलायचं. उदाहरणार्थ आता राष्ट्राध्यक्ष आयझन हॉवर काय करताय, किंवा हवानामध्ये कास्त्रो काय करताय, म्हणजे त्या काळात 1959.
त्या काळातलं राजकारण, त्या काळातले खेळ, त्या काळातले चित्रपट सगळ्यांवर चर्चा करायची होती. ते अजूनही तिथेच जगत होते. ज्या वयात त्यांच्यात ऊर्जा होती, 55-60 वर्षांची जी म्हणजे 20 वर्ष मागची जी ऊर्जा होती, ती ऊर्जा होती, त्याच ऊर्जेने बोलायचं. पहिले 2 दिवस फारच अवघड गेले, पण तिसऱ्या दिवसापासून एक विचित्र जादू चालू झाली. संधिवातामुळे ज्यांना सरळ बसता येत नव्हतं, वाकलेले बसायचे. आता जेवणाच्या टेबलावर ताठ बसून राजकारणावर वाद घालायला लागले. ज्याला नीट ऐकू येत नव्हतं, तो रेडिओचा आवाज कमी करून गाणी ऐकायला लागला होता. आणि ते संपूर्ण वातावरणच त्यांना सांगत होतं, की तुम्ही म्हातारे नाहीये, तुम्ही वृद्ध नाही, तुम्ही अजूनही मजबूत आहात, तुम्ही मध्यमवयीन आहात, असं. आणि सगळ्यात मोठा धक्का आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बसला. आश्रमाच्या समोरच्या मैदानातलं दृश्य पाहून डॉक्टर लँगर यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आठवडाभरापूर्वी बसमधून उतरताना इतरांची मदत घेऊन उतरणारे ते वृद्ध माणसं आता मैदानामध्ये टच फुटबॉल खेळत होते. हो, फुटबॉल. त्यांना धावताना पाहून असं वाटत होतं त्यांचं वय जणू काही अगदी 20 वर्षांनी खरंच कमी झालंय. प्रयोगाच्या शेवटी जेव्हा त्यांची शारीरिक तपासणी केली, तेव्हा डॉक्टर सुद्धा थक्क झाले. त्यांची पकड, त्यांची ग्रीप, त्यांची स्ट्रेंथ वाढलेली होती. सांध्यांची लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी एकदम सुधारलेली होती. त्यांची दृष्टी सुधारलेली होती, श्रवणशक्ती सुद्धा सुधारलेली होती. चष्म्याशिवाय त्यांना लहान लहान अक्षर सुद्धा वाचता येत होती. त्यांचा आयक्यू तपासला गेला आणि तो आयक्यू सुद्धा, त्याचा स्कोअर सुद्धा वाढला होता. सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे प्रयोगापूर्वीचे आणि नंतरचे फोटो अशा लोकांना दाखवले गेले ज्यांना या प्रयोगाबद्दल काहीच माहिती नव्हतं. ते म्हणाले, नंतरच्या फोटोमध्ये हे लोक खूपच तरुण दिसतायत. म्हणजे फक्त त्यांची भावनाच फक्त असं नाही, तर चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सुद्धा कमी झाल्या होत्या. जैविक दृष्ट्या सुद्धा त्यांचं वय मागे गेलेलं होतं. डॉक्टर एडेन लँगर यांनी हे सिद्ध करून दाखवलं, की आपण जेव्हा स्वतःला सांगतो, की मी म्हातारा झालोय, आता माझ्याकडून होत नाही, आता मला डायबिटीज झालाय, आता टाईप 2 झालाय, मी आणखीन पुढे जाणार का? मला जर नाही आलं तर माझी जखम बरी होणार का? असं जर आपण म्हणायला लागलं, तर आपलं शरीर तेच मान्य करतं जे बोलतो ते. आणि हळूहळू तसंच व्हायला लागतं, बंद पडायला लागतं. आपला समाज आपल्याला शिकवतो, की म्हातारपण म्हणजे आजारपण. काय ना, तुमचं वय झालं त्यामुळे हे होणारच हो. काय आहे, की हळूहळू आपली कपॅसिटी, आपला स्टॅमिना हे कमी होणारच आहे वय वाढतं तसं. असं समाज सुद्धा, भेटणारे मित्र, नातेवाईक सगळे असंच बोलत असतात. आणि त्यामुळे अर्थात तेच स्क्रिप्ट आपण पण फॉलो करतो. म्हणजे जे वय जे असेल वाढलेलं, तर ते फॉलो केलं जातं. पण जेव्हा त्या वृद्ध लोकांचं वातावरण बदललं आणि त्यांना अजूनही आपण तरुण आहोत असं वाटायला जेव्हा लागलं, तेव्हा त्यांच्या शरीराने सुद्धा प्रतिसाद दिला. आणि यालाच म्हणतात माइंड बॉडी कनेक्शन किंवा अंतिम प्लेसिबो इफेक्ट. प्लेसिबो म्हणजे काय? प्लेसिबो औषधं देतात बघा. म्हणजे प्लेन होमिओपॅथीमध्ये तर भरपूर वेळा हा प्रयोग केला जातो, की त्या गोळ्या असतात ना, त्यांच्यावरती त्या औषधाचे थेंब टाकले, की त्या साबुदाण्यासारख्या गोळ्या आणि हलवलं, ओल्या झाल्या, की त्याच्यामध्ये त्या औषधाचे गुणधर्म उतरलेले असतात आणि मग ते औषध दिलं जातं. पण ह्यांना म्हणजे लोकांना काही हे माहिती नसतं, की ते कसं बनवलं जातं. त्यामुळे त्यांना देताना प्लेन गोळ्या दिल्या जातात. ते कुठलंही औषध न घालता, प्लेसिबो. आणि त्याचा इफेक्ट चांगला होतो त्यांना, कारण विचारून घेतलेलं असतं, त्यांच्याशी बोलणं तशा प्रकारचं केलेलं असतं आणि त्याचा परिणाम हा होतो, हा इथे दिसला. म्हणून कधी कधी आपण म्हणतो, मूड नाहीये हो, मला थकवा आलाय, माझ्याकडनं नाही होणार हे. तर जरा विचार करा, 80 वर्षांचे लोक फक्त विचार बदलून काठ्या फेकून देतात आहे. आणि फुटबॉल खेळतायत, असलेल्या हाताला लागल्या होत्या काठ्या त्यांना आता, आणि त्या काठ्या त्यांनी फेकून दिल्या, फुटबॉल खेळायला लागले.
मला काही होत नाही, चालायला मदत पाहिजे, उतरायला मदत पाहिजे, असे ते वृद्ध, तर आपण काय करू शकणार नाही. तुझ्या मर्यादा, म्हणजे डॉक्टर लँगर म्हणतात की हे माणसांनो, हे मित्रांनो, तुमच्या मर्यादा तुमच्या शरीरात नाहीये, तुमच्या मनामध्ये आहेत. जेव्हा स्वतःला कमकुवत समजणार तुम्ही, तेव्हा कमकुवतच होणार. आणि जेव्हा स्वतःला सुपर हिरो समजणार, तेव्हा मेंदू शरीराला तसाच सिग्नल देणार आणि आपण तसे व्हायला लागणार. फोन बाजूला ठेव, आरशात बघ आणि म्हण, मी बॉस आहे, माझ्या ऊर्जेला अजिबात मर्यादा नाहीये, मी प्रचंड ऊर्जावान आहे, माझ्यावर विश्वास ठेव. तुझं शरीर ते ऐकायलाच लागेल, असं त्या प्रत्येकाला संदेश देतात. सुरुवात तर कर. जग तुझी वाट बघतंय आणि तुला अधिकाधिक तरुण बनवते. तू बोलायला लागलास तरच ते होणार आहे. तूच जर का मी म्हातारा झालोय, माझं वय झालंय, मला आता हे जमणारच नाहीये, मला हा विकार झालाय, त्याच्यासाठी गोळी घेतलीच पाहिजे, गोळ्या घेऊनही ते कमी होणारच नाहीये, अजून अजून वाढत जाणार आहेत माझ्या गोळ्या, दरवेळी गेलो की डॉक्टर वाढवूनच देतात, असं जे काय तुम्ही बोलत असता ते तसं 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 होतं. ब्रह्मांडामध्ये वास्तू सुद्धा तथास्तू म्हणते. घरात बोलता, बाहेर बोलता, मित्रमंडळी भेटले की बोलता, नातेवाईक भेटले की तेच माझ्या आजाराबद्दल, त्याला कसं होतंय, काय होतंय त्याच्याबद्दल बोलता. बरं आहे का ग आता? नाही गो, अजूनच वाढलंय. अशा प्रकारचं जे चालू राहतं बोलणं, आणि त्यामुळे ते तसंच राहतं. जे आजारपण आहे, जो विकार आहे, तो बरा तर होत नाही, वाढतच जातो. आणि डॉक्टर लँगरचा हा प्रयोग इतका सुंदर असा हा प्रयोग. त्यामुळे ह्या प्रयोगावरनं आपल्याला ते कळतं की जेव्हा ते सगळेजण त्या खोलीमध्ये, त्या मठासारख्या सजवलेल्या खोलीमध्ये ते गेलेले होते, तर त्यावेळेला ते तिथे जात असताना घरामध्ये शिरले, आठवड्या म्हणजे ते कसे बसे गेले ना, ते जड उचलून, जिना चढून सगळं. आणि ते जेव्हा बाहेर धावत पडले, म्हणजे बाहेर आले, ते धावत धावत बाहेर आले. ना औषध ना शस्त्रक्रिया, फक्त मेंदूतला एक छोटासा स्विच ऑन केला आणि बस ते छानपैकी सुधारले. आपल्याला असा स्विच ऑन करण्यासाठी म्हणून आपल्याला की अनेकांचे अनुभव आपण ऐकतो. म्हणजे मी आता मग म्हटलं ना, अरे हे पण बरं होतंय, म्हणजे हा पण परिणाम झाला, अरे यांची स्किन इतकी छान झाली, अरे यांचं असं झालं, सगळं ऐकता ऐकता यांचं पोलिओच्या पायात ताकद आली. म्हणजे हे जेव्हा आपण ऐकत जातो, आणि म्हणून आपल्याला सांगितलं जातं की द्या प्रत्येकाला ही लिंक, ते ऐकून पहिल्यापासून जॉईन व्हा. जेव्हा आपले अनुभव सुरू सुरू होतात तिथपासून तरी काय, आधीची गाणी लावली की लोकांना वाटतं जाऊ दे गाणीच आहेत, आणि मग ते बंद करतात, अजून थोडा वेळ आहे, अजून थोडा वेळ आहे. आणि सांगावं लागतं की नाही, ते चालू होईल तेव्हापासून तुम्ही असायला पाहिजे. प्रत्यक्ष सेशन चालू होतंय तेव्हा तुम्ही पाहिजे आहात. मग शतायुषी मध्ये ह्या गोष्टी आहेत, आणि मनावरती काम करणाऱ्या 3-3 सेशन्स ठेवलेली आहेत. म्हणजे त्याला तितकंच महत्व आहे, आणि म्हणूनच हे आहे ना. आणि त्याला जोड आहे ती न्यूट्रिशनची. आणि त्यामुळे अर्थातच आपण अतिशय ह्याच प्रकाराने आपल्याला दिसणार आहे, आणि दिसणारे बरेच जण आहेत आता. अशा प्रकारे वजन पण कमी करण्याचं काम होतंय, बाकी सगळे विकार, आपल्या शरीराला न्यूट्रिशन, पोषक तत्व पुरवली जात आहेत, आणि मनाला पोषक अशा प्रकारचा मनाचा आहार सुद्धा दिला जातो. हरिओम. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण वैद्यताईंसाठी. वातावरण किती महत्वाचं असतं बघा, की त्या वातावरणाचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर एवढा होत असेल तर आपण किती वेळा बोलत राहतो, माझं असं वालय, मला तसं वालय, लोक असं म्हणतायत, लोक तसं म्हणतायत, हा असा म्हणतोय आणि तो तसा म्हणतोय, आणि माझ्यामध्ये काहीच नाही होत आहे. ओके, तर आपण सगळे लिहवायच्या आधी एक महत्वाची सूचना आहे, जरा थांबा. कारण काय आहे की आज उद्याला खूप भारी व्याख्यान आहे. पण काय झालंय माहितीये का, आमचे कोचेस म्हणतायत की याच 400 लोकांना आपण व्याख्यान रोज देतो, रोज ऐकतायत ते, आणि परत त्यांना रविवारी पण आपण त्यांच्याचसाठी करतोय. मग त्याच्यापेक्षा रविवारचं व्याख्यान बंद करा. कारण तेवढ्याच लोकांसाठी कशाला करायचं, जर नवीनच येत नाहीये तर.
आपल्या सगळ्यांची एक लायबिलिटी आहे. जर आपल्याला रविवारचं 1 तासाचं व्याख्यान जर वाटतंय तुम्हाला चालू ठेवायला पाहिजे असं, किती लोकांना वाटतंय?